नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये क्लास अँड ऑब्जेक्ट इन सी प्लस प्लस हे 2 पॉइंट किंवा ह्या 2 कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. बघा, विदाउट स्किप करता हा व्हिडिओ बघा. तुम्हाला परत कुठल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये हे 2 कन्सेप्ट 100% येणार आहेत इन फ्युचर. ही कन्सेप्ट इथंच क्लिअर करून जावा, परत कुठे स्टडी करायची पण गरज पडणार नाही. बघा, क्लास काय आहे? क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन. एक प्रकारचं कलेक्शन असते. त्यात काय असणार आहे? डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन. त्या कलेक्शनला आपण काय म्हणत असतो? क्लास म्हणत असतो. येते लक्षात? किंवा क्लासमध्ये काय असणार आहे? डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन असणार आहे. मग डेटा मेंबर म्हणजे काय? द व्हेरिएबल विच डिफाइन इनसाइड द क्लास अँड आउटसाइड द मेथड. मेथडच्या बाहेर आणि क्लासमध्ये डिफाइन केलेल्या व्हेरिएबलला आपण काय म्हणत असतो? त्या क्लासचा डेटा मेंबर म्हणत असतो. आणि मेंबर फंक्शन मध्ये काय? फंक्शन्स विच डिफाइन इनसाइड द क्लास. क्लासमध्ये डिफाइन केलेल्या फंक्शनला आपण त्या क्लासचा मेंबर फंक्शन म्हणत असतो. येते लक्षात? सिंपल गोष्ट आहे. आता क्लास बघा काय आहे? एक प्रकारची कॅटेगरी आहे किंवा ते काय सांगते बघा. क्लास डिफाइन्स द प्रॉपर्टीज अँड बिहेवियर्स दॅट ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास विल हॅव. त्या क्लासचा ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टच्या काय बिहेवियर्स असणार आहेत, प्रॉपर्टीज असणार आहे ना, ते क्लास डिफाइन करून देणार आहे. सिंपल गोष्ट आहे. ऑब्जेक्ट आणि क्लास अगोदर थेरॉटिकल समजून घ्या. एक्झाम्पल सांगतो, परत मग अजून डीपमध्ये समजेल. अन ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ क्लास. क्लासचा काय? ऑब्जेक्ट इन्स्टन्स असणार आहे किंवा त्याला काय म्हणतो आपण? एंटिटी. जे काय ऑब्जेक्ट काय करणार आहे? क्लासनं काय रूल डिफाइन केलेले असणार, ते काय स्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे ना क्लास थ्रू, ते एक्झिक्यूट करायचं काम कोण करणार आहे? ऑब्जेक्ट करणार आहे. रिप्रेझेंटिंग अ स्पेसिफिक एंटिटी. सेपरेट एक स्पेसिफिक एंटिटी रिप्रेझेंट करत असते कोण? ऑब्जेक्ट. इच ऑब्जेक्ट हॅज इट्स ओन एंटिटी, ऍट्रिब्यूट्स आणि बिहेवियर्स. प्रत्येक ऑब्जेक्टला त्याची सेपरेट एंटिटी असणार आहे, म्हणजे त्याला एंटिटी नाही सॉरी आयडेंटिटी असणार आहे, ऍट्रिब्यूट असणार आहे त्याची सेपरेट कॉमन, आणि बिहेवियर सेपरेट असणार आहे. सर्व गोष्टी प्रत्येक ऑब्जेक्टच्या सेपरेट असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी एक्झाम्पल देतोय, लक्ष द्या. एक कार आपण जर डेव्हलप करायची असेल तर त्याच्या अगोदर काय करणार आहे? मेकॅनिकल इंजिनियर त्याचं स्ट्रक्चर क्रिएट करणार. कशी असणार आहे कार, बरोबर? कुठे सीट असणार आहे, स्टेरिंग कुठं असणार आहे, हे सर्व गोष्टी काय करणार आहे? एका पेपरवरती ते डिझाईन करून देणार. ते स्ट्रक्चर झालं. ते आलं लक्षात? त्याला काय म्हणतो आपण? क्लास म्हणत असतो. आणि ते स्ट्रक्चर रेफर करून मल्टिपल कार्स बनवल्या. कार 1, कार 2, त्या सर्व कार काय झाले? ऑब्जेक्ट झाल्या. स्ट्रक्चर क्रिएट झालं. त्या स्ट्रक्चर मध्ये काय सांगितलं? कार एवढ्या स्पीडनं रनिंग करणार, कार मध्ये किती सीट असणार आहेत, ह्या गोष्टी सगळ्या स्ट्रक्चर मध्ये डिसाइड केल्या. आणि कार ज्यावेळेस डेव्हलप केली ना, एक कार डेव्हलप केली, त्या कार थ्रू त्या सर्व रूल्स किंवा त्या प्रॉपर्टीज एक्झिक्यूट केल्या. अशा कार मल्टिपल क्रिएट केल्या आपण. कार 1, कार 2, कार 3 हे सर्व काय झाले? ऑब्जेक्ट झाले. कार 1 सेपरेट ऑब्जेक्ट झाला, कार 2 सेपरेट ऑब्जेक्ट झाला. येते लक्षात? तर प्रत्येक कारला त्याची सेपरेट काय असणार आहे? त्याची आयडेंटिटी असणार आहे, ऍट्रिब्यूट असणार आहेत, आणि बिहेवियर प्रत्येक कारला सेपरेट असणार आहे. अजून एक एक्झाम्पल देतो. बघा, आपल्याला घर बांधायचं असेल तर आपण काय करतो? सिव्हिल इंजिनियर कडे जातो. सिव्हिल इंजिनियर त्याचं काय करणार आहे? घराचं स्ट्रक्चर क्रिएट करून देणार. कुठं बेडरूम, कुठं हॉल, किचन, वॉशरूम, टॉयलेट, ह्या सर्व गोष्टीची पोझिशन किंवा त्याचं स्ट्रक्चर क्रिएट करून देणार. ते काय झालं? क्लास झालं. आणि त्याचं काय रेफरन्स घेऊन ते रेफर करून आपण बिल्डिंग तयार केली. ते बांधल्यानंतर तो काय झाला? ऑब्जेक्ट झाला. मग त्या एका क्लास थ्रू, त्या एका स्ट्रक्चर थ्रू आपण मल्टिपल बिल्डिंग बांधू शकतो. हे त्या लक्षात? म्हणजे एक रूल आहे कोणता? एका क्लास अंडर मल्टिपल ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकतो. एक क्लासचे मल्टिपल ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकतो, पण मल्टिपल क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट होत नाही. हे त्या लक्षात? बघा, आपण एक ब्लू प्रिंट घेतली आणि त्याच्या थ्रू मल्टिपल बिल्डिंग बांधल्या, पण मल्टिपल बिल्डिंग एक बिल्डिंग मल्टिपल स्ट्रक्चर थ्रू बांधू शकतो का? नाही. हे तर लक्षात? आता स्क्रीन शेअर करून दाखवतो. व्हाईट मध्ये असं दिसलं पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण? कीवर्ड म्हणतो. कार हा क्लास घेतोय मी. त्या क्लासमध्ये इंटिजर कारचं काय काय येतोय बघा? प्राइस आणि इयर. कार कोणत्या इयरला ती मॅन्युफॅक्चर झाली, त्या दोन काय घेतलेल्या आहेत? ऍट्रिब्यूट किंवा आपण काय म्हणतो? प्रॉपर्टीज. वाईड रन ही काय आली? ऍक्टिव्हिटी झाली त्या कारची. कार इज रनिंग.
बघा आता हा झाला आपला क्लास, सेमीकॉलन, येते लक्षात. तर ह्या सर्व गोष्टी आहेत ना आपल्याला पब्लिक अंडर घ्यायच्या आहेत. पब्लिक हे असं देऊन ठेवा तात्पुरतं. ज्यावेळेस आपण हे देतो ना त्यावेळेस ह्या सर्व ह्याच्या खालच्या गोष्टी आहेत ना ह्या सर्व प्रोग्राम मध्ये कुठेही पब्लिकली इझिली ऍक्सेसिबल असतात. असे 3 ऍक्सेस स्पेसिफायर आहेत, पब्लिक, प्रोटेक्टेड, प्रायव्हेट. सर्व गोष्टी नंतर सांगेन, फक्त तात्पुरतं पब्लिक तेवढं लक्षात घ्या, आपल्याला तिथे द्यायचं. मेन मेथड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. बघा कार स्विफ्ट, स्विफ्ट एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता ज्यावेळेस आपण स्विफ्ट ऑब्जेक्ट क्रिएट करेल त्यावेळेस क्लासची सेपरेट कॉपी, म्हणजे क्लासमध्ये प्राइस, इयर हे 2 व्हेरिएबल आणि रन मेथड हे तिन्ही मेंबर आहेत ना, ह्या 3 मेंबरची सेपरेट कॉपी ह्या स्विफ्ट ऑब्जेक्टला अलोकेट होणार आहे. नंतर मी इथं वेरणा घेतो, मग या वेरणामध्ये पण सेपरेट ह्या सर्व मेंबरची प्राइस, इयर आणि रन सेपरेट त्याची कॉपी ह्या वेरणामध्ये पण स्टोअर होणार आहे. येते लक्षात. स्विफ्ट डॉट प्राइस असा ऍक्सेस करायचा आहे, त्याची सेपरेट कॉपी असणार आहे. आलं लक्षात. नंतर पुढं आता आपल्याला काय करायचं आहे, सर्व प्रिंट करायचा असेल डेटा. तर प्रिंट कसा करायचा बघा. ह्या टाइप मध्ये आपण प्रिंट करू शकतो. आणि नंतर रन एक फंक्शन कशी कॉल करायचे, स्विफ्ट डॉट रन. सेम जसं आपण स्विफ्ट साठी घेतले तसं वेरणासाठी पण घेऊ शकतो. टाइम जातोय म्हणून मी घेत नाही. गेट सीएस दिला, सीएलर शेअर देतो इथं. प्रोग्राम रन झाला, एक्झिक्यूट करतोय बघा. जरा व्हॅल्यू कमी घ्यावं लागणार आहे आपल्याला, कारण इंटिजर आहे, लॉंग नाही ते. स्विफ्टची प्राइस घेतली मी 10,000 आणि स्विफ्ट इयर टाकतोय 2024. बघा आलं, इयर पण आले आणि प्राइस पण आले आणि कार इज रनिंग ते पण फंक्शन एक्झिक्यूट झाले. समजलंय आपण काय काय केलंय ते. काय केलं आपण, स्विफ्ट ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्याच्या अगोदर काय केलं, क्लास क्रिएट केला कार नावाचा. कार नावाच्या क्लासमध्ये प्राइस आणि इयर दिले, मेन्शन केलं आणि रन ही मेथड घेतलेली आहे. स्विफ्ट ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर स्विफ्ट मध्ये कारची सेपरेट कॉपी क्रिएट होणार, वेरना मध्ये सेपरेट कॉपी क्रिएट होणार. स्विफ्टच्या डिटेल्स कशा स्टोअर करायच्या, सेपरेट कॉपी कशी आपण ऍक्सेस करायची हे दाखवली. आता इथे जर आपल्याला वेरनाच घ्यायचा असेल तर इथे काय करावं लागणार आहे, वेरना डॉट प्राइस, वेरना डॉट प्राइस. नंतर इथं वेरना डॉट प्राइस, वेरना डॉट प्राइस, वेरना डॉट रन हे असं द्यावं लागणार. मेसेज चेंज करायचा होता कुठला, इथं वेरना गेलं, वेरना प्राइस आलं. समजलंय. प्राइस टाकली, इयर टाकलं, दोन्ही आलं. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.